त्या बैठकीमध्ये आपण असणारं ओबीसींवरती येणारं जे संकट आहे त्याच्या संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे आणि जे काही माहोल होते, वातावरण होते, त्याला आपण थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ओबीसीला कुठेतरी दिलासा दिला पाहिजे. आणि तो दिलासा द्यायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्रावर फिरावं लागेल. आणि मग तिथून आली की मग आरक्षण बचाव ही यात्रा आपण सुरुवात करू 26 जुलैपासून. कारण का 26 जुलैला शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली आणि ती सुरुवात झाली. म्हणजे ते असं जनक आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. ती सगळी यात्रा, तिचं प्लॅनिंग करणं, तिचं कोऑर्डिनेट करणं, जिल्ह्यांमध्ये फिरणं, याची सगळी मोठी असणारी जबाबदारी 2 जणांनी घेतली. एक असणारा अविनाश भोसेकर आणि दुसरं असणारं ज्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केले असणारे रमेश बारसकर. या दोघांनी असणारं जिल्ह्यामध्ये तिथल्या लोकांना एकत्र करत आणि मग तिथल्या जिल्ह्यातल्या असणाऱ्या सगळ्यांनी त्यांना असणारा साथ दिली आणि आपण असणारं ही यात्रा जी आहे सुरुवात केली आहे. या यात्रेतले असणारे काही ठळक मुद्दे जे आहेत ते मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडणार आहोत. आपण कार्यकर्ते आहोत आणि शेवटी आपणच सामान्य माणसाशी त्या ठिकाणी बोलणार आहोत. इथे जे राजकीय नेतृत्व आहे, मग ते काँग्रेस पार्टीमधलं असेल, NCP मधलं असेल, BJP मधलं असेल किंवा उद्धव ठाकरे सेनेमधलं असेल, हे सगळं फसवं नेतृत्व हे आपण असं लक्षात घ्या. हे पूर्णपणे फसवं आहे. त्यांना आरक्षण नकोच आहे. त्यांना असणारं आरक्षण नकोच आहे. हे कसं तरी गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने असणारी वाटचाल चालली आपण असं लक्षात घेतलं पाहिजे. रमेश बारसकरनी मांडल्याप्रमाणे की 2दा सुप्रीम कोर्टाने ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणं हे फेटाळलं. मी जरांगे पाटील समजू शकतो की संविधानिक बाबी लक्षात नसतील म्हणून त्यांनी आपला मुद्दा रेटलेला आहे की आम्हाला असणारं ओबीसीच्या कोट्यामधनंच आम्हाला असणारं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण हे जे राजकीय नेतृत्व आहे, काँग्रेसमधलं असेल, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले आहेत किंवा राष्ट्रवादीचे असणारे शरद पवार असतील, यांनी राजकारणामध्ये तर बरीच वर्षे घालवलेली आहेत. त्यांना माहीत पाहिजे की कोर्टाने एकदा नाही म्हटलं म्हणजे ते नाहीच असतं. त्या मार्ग वेगळा असतो. आत्ताच्या असणाऱ्या ज्या परिस्थितीमध्ये आहे
की जरांगे पाटलांनी उपस्थित केलेला मुद्दा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, आता याबद्दल द्यायचं की न द्यायचं, होय किंवा नाही ही भूमिका असली पाहिजे. वंचित बहुजन आघाडी म्हणते की जे शक्य नाही ते शक्य नाही. काँग्रेस जे आहे ते काहीच बोलायला तयार नाही. आणि शरद पवार आपण बघत असाल तर पुन्हा शब्दशळ त्या ठिकाणी, तुमचं मुख्यमंत्र्याचं काय बोलणं झालं, जरांगे पाटलांशी बोलणं काय झालं, हाकेशी काय बोलणं झालं, ते आम्हाला आधी तुमच्या पक्षाची भूमिका काय ती तर सांगा. की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे एवढं असताना सांगा. आपल्याला असणारा जो प्रचार करायचा आहे तो हा करायचा आहे की NCPने, काँग्रेसने, उद्धव ठाकरे, जरांगे पाटलाची जी मागणी आहे की ओबीसी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, या संदर्भात या तीन पक्षाची भूमिका काय, या तीन पक्षाची भूमिका काय, BJPची भूमिका काय, हे आपल्या लोकांमध्ये जाऊन सांगते. यांची भूमिका हे सांगतील तर अधिक चांगलं आहे. काय का सांगितलं तर या प्रश्नात तेढ जी आहे ती सुटायला मोकळी होते अशी असणारी परिस्थिती आहे. पण विधानसभेच्या असणाऱ्या निवडणुका आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे पक्ष भूमिका घेतील का ह्याच्याबद्दल मला असणारं शंका आहे, पूर्णपणे शंका आहे. घेणारच नाही असं माझं मत. काय भूमिका घ्यायची म्हटलं, पाठिंबा द्यायचं म्हटलं तर मराठा खुश, पाठिंबा दिला म्हणून असणारा ओबीसी नाखुश. तेव्हा या इलेक्शनच्या अगोदर सगळेजण आपल्या जातीचे पुढारी झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. हे लोकांना आपल्याला समजावून सांगावं लागतं. हे काही राजकीय नेते राहिलेले नाहीत, हे महाराष्ट्राचे नेते राहिलेले नाहीत, ही आता न भूमिका घेणारी नेते राहिलेली आहेत. आणि न भूमिका घेणारे नेते राहिलेले आहेत याचं कारण की ते आता मराठ्यांचे नेते झालेले आहेत, ते आता मराठा समाजाचे नेते झाले आणि म्हणून निर्णय नाही. दुसऱ्या बाजूस BJP आणि असणारा उद्धव ठाकरे यांची सुद्धा भूमिका नाही, यांची सुद्धा भूमिका नाही. आणि ह्यांची भूमिका का नाही तर हे कायस्थ ब्राह्मण, आम्हाला काय घेणं देणं आहे ते त्यांचं बघून घेतील, ते त्यांचं बघून घेतील. आणि म्हणून हे दोन्ही पक्ष भूमिका घेणार नाही. हे दोन्ही पक्ष भूमिका घेणार नाहीत. आणि दोन्ही पक्ष भूमिका घेत नसल्यामुळे हा प्रश्न भिजत राहील हे आपण असताना लक्षात घ्या. आता हा भिजत ठेवण्याच्या पाठीमागची भूमिका ही आपल्याला ओबीसी कार्यकर्ते जे आहेत, पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सामान्य माणसापर्यंत नेऊन पोचवलं पाहिजे. त्यांनी सामान्य माणसापर्यंत पोचवलं पाहिजे. आणि सामान्य माणसापर्यंत ह्यांना काय पोचवायचं आहे तर दोन गोष्टी पोचवायच्या आहेत. एक तर हे या निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्राचे नेते नाहीत,
तर ते आपापल्या समाजाचे नेते झालेले आहेत. शरद पवार असेल मराठा समाजाचे नेते, बाळासाहेब थोरात असेल किंवा पटोले असतील, हे मराठा समाजाचे नेते आहेत. BJP आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे कायस्थ ब्राह्मण समाजाचे असल्यामुळे आपल्याला काही घेणं देणं आहे. आरक्षणाला यांचाही विरोध आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना हा अस्तारा भिजत ठेवायचा आहे. तो भिजत का ठेवायचा आहे तर SC आणि ST यांचं असणारं जे आरक्षण आहे हे संविधानिक आरक्षण आहे. म्हणजे घटनेमध्ये अंतर्भूत केलेलं असणारं आरक्षण आहे. 89 साली आम्ही सुद्धा हे संविधानिक आरक्षण व्हावं म्हणून प्रयत्न होता. आता हे संविधानिक आरक्षण करायचं असेल तर एक गोष्ट करणं गरजेचं आहे, ते म्हणजे SC आणि ST याची जी शेड्यूल ऑफ लिस्ट आहे त्यालाच तिसरी सूची जोडावी लागेल. आणि तिसऱ्या सूचीमध्ये मंडल कमिशनने ज्या समाजाला जातीला OBC म्हणून ठरवलेलं आहे त्यांची यादी त्यांना जोडावी लागेल. त्यांची यादी जोडली की ते संविधानिक झालं अशी असणारी परिस्थिती आहे. विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस 2 टीम करण्यात आल्या. एक टीममध्ये मी होतो, दुसरी टीम दुसरे होते. आमच्या टीमकडे असणारा काँग्रेसकडे बोलण्याचा अधिकार होता. आम्ही काँग्रेसवाल्यांकडे गेलो की आपलं राजकीय भांडण चालत राहील, एकमेकाला विरोध हा चालत राहील, पण हा सामाजिक प्रश्न आहे. या सामाजिक प्रश्नावरती आपण असणारा भूमिका घेतली पाहिजे आणि भूमिका घेऊन आपण ह्याला निर्णायक स्तरावरती घेऊन गेलं. त्या काँग्रेसवाल्यांनी सांगितलं आम्हाला मंडल कमिशनची काही घेणं देणं नाही आहे. त्या काळचं जनता पार्टीचं होतं, त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही, आम्ही काही भूमिका घेणार नाही. म्हणजे एका अर्थाने त्यांचा असणारा पूर्णपणे विरोध. भारतीय जनता पक्षाकडे गेल्यानंतर ते म्हटले तुम्हाला तर माहिती आहे आमची भूमिका काय, सांगण्याची गरज नाही, आम्ही काही ह्या मंडल कमिशनच्या बाजूने नाही. आम्ही काही असताना मंडल कमिशनच्या बाजूने नाही. आमच्या लक्षात आलं की आपण संविधानिकरित्याने OBCला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होणार नाही. आणि मग यशस्वी कसं करायचं असेल तर 84ला जे सरकार होतं त्या सरकारने आणि गृहमंत्र्यांनी असं एक विधान केलं होतं की मंडल कमिशनचा आयोग हा जनता पार्टीच्या वेळेसच सभागृहामध्ये सादर केला गेला होता. आणि सादर गेल्यानंतर त्याची असणारी साधक बाधक चर्चा झाली होती. 84ला त्याचं उत्तर दिलं पार्लमेंटमध्ये की आम्हाला हा असणारा आयोग मान्य आहे आणि टप्प्याटप्प्याने आम्ही असणारा तो लागू करू. हे आश्वासन दोन्ही सभागृहामध्ये असल्यामुळे त्याचा आपण असणारा वापर करायचा असं ठरवला. आणि गव्हर्मेंट GR मार्फत जसं आता महाराष्ट्र शासनाचा GR निघतो तशा रीतीने GR काढायचा आणि GR काढून OBCला आरक्षण द्यायचं. तो GR काढून OBCला आरक्षण द्यायचं. तो GR निघाला. तो GR निघाल्यानंतर तो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला. इंदिरा जयसिंगनाच्या नावाने असणारी जी केस आपण असणारा ऐकतो त्या इंदिरा जयसिंगाच्या ह्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं की OBCला आरक्षण देणं हे
वैध आहे, संविधानिक आहे. पण त्यावेळेस तो प्रश्न उपस्थित झाला नाही की GR मार्फत देणं तो संविधानिक आहे का. आणि आता जे काही विधानं होतात आहेत त्यावरनं ही चिंता अधिकच वाढली अशी मी त्या ठिकाणी मानतो. ती म्हणजे एक तर आम्हाला तरी द्या, नाही तर सगळ्यांना काढून टाका, हे एक विधान आहे. आणि दुसरं विधान आपण असणारं सगळ्यांची जबाबदारी आहे की जे OBCपर्यंत आपण घेऊन पोचवलं पाहिजे, प्रत्येक माणसापर्यंत पोचवलं पाहिजे. की शरद पवारांचं स्टेटमेंट होतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये समाजाची 225 आमदार असतील. महाविकास आघाडीचे असतील तर मी समजू शकलो असतो की हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. समाजाची माणसं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस पुन्हा लोकसभा घडते का अशी असणारी परिस्थिती आहे. OBCला त्याच्यामध्ये उमेदवारी नाही. आणि आताही आपल्याला असं दिसतंय की ही उमेदवारी न मिळाली तर काय होणार. याच्या अगोदर मिळाली न मिळाली फार फरक पडत नव्हता. याचं कारण की जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सगळेजण स्वीकारत होते, त्याच्यामुळे शाश्वत होतो की कुठेच गडबड होणार नाही. पण आत्ता ज्यावेळेस म्हणायला लागलेलं आहे की आम्ही असणारं समाजाचे 225 आणू, त्यावेळेस अनेक जणांच्या मनामध्ये पाल चुकली हे आपण असणारं लक्षात घ्या. ती पाल काय चुकली तर सुप्रीम कोर्टामध्ये जे जज लॉर्डशिप खानविलकर होते, आपण बघत असाल, त्यांच्याकडे एक पिटिशन दाखल करण्यात आली. आणि त्या पिटिशनमध्ये सांगण्यात आले की शहरामध्ये OBCची 27% संख्या आहे की नाही याची आकडेवारी नाही, याची माहिती नाही. आणि म्हणून ती आकडेवारी आल्याशिवाय त्यांना 27% देणं हे योग्य नाही. आणि सुप्रीम कोर्टाने तिथे असताना स्थगिती दिली. 5 वर्षानंतर निकाल आला आणि OBCचं आरक्षण पुन्हा सुरुवात झालं हे आपण लक्षात घ्या. पण मधल्या कालावधीमध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, अनेक सरपंचाच्या निवडणुका झाल्या, अनेक असणाऱ्या छोट्या छोट्या निवडणुका झाल्या. त्या सगळ्या निवडणुकीमध्ये बिना OBCचं आरक्षण ठेवता इलेक्शन झाल्या अशी असणारी परिस्थिती आहे. आता इथे सुद्धा ते होणं सहज आहे. विधानसभेमध्ये एकदा बहुमत आलं आणि त्याला विरोध करायला OBC आला नाही, OBC निवडून आला नाही, तो होणार काय तर सभागृहामधला निर्णय हा असताना मंजुरात होतो. आणि सभागृहातला निर्णय काय येणार, सभागृहातला निर्णय काय येणार आहे तो एखाद्या अशाच कुठल्या तरी प्रश्नावरती की जनसंख्या, आपण असं म्हणताय की OBCची जनसंख्या झाली पाहिजे. मग OBCचं सेन्सस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या ठरावाला स्थगिती द्या. आता सभागृहाने ठराव दिल्यानंतर कोर्टसुद्धा त्याच्यामध्ये अजिबात लक्ष घालू शकत नाही हे लक्षात घ्या. कोर्टाच्या सुद्धा मर्यादा आहेत. सभागृहामध्ये झालेलं कामकाज याच्याबद्दल कोर्टामध्ये तुम्ही याचिका दाखल करू शकत नाही. आणि कोर्टाला सभागृहामध्ये जे झालंय ते तपासण्याचा अधिकार घटनेनेच दिलेला नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा उद्या जनगणना आम्ही करतो, पण तोपर्यंत हा ठराव स्थगित करा
आणि तो ठराव स्थगित झाला तर आपण सगळ्या आरक्षणापासून मुकलो, शिक्षणाच्या आरक्षणापासून मुकलो, नोकऱ्याच्या आरक्षणापासून मुकलो, इतर सोयी सवलती आहेत त्याच्यापासून आपण असताना मुकलो. म्हणजे ही शक्यता आहे. मी एक शक्यता फक्त आपल्याकडे मांड, अनेक तशा शक्यता आहेत. आता हे थांबवायचं असेल, कारण का आपण बघत असाल की जरांगे पाटील खरं आहे खोटं आहे त्याला कोणीच मराठा नेता बोलायला तयार नाही आहे. कोणी मराठा नेता त्याला समजावून सांगायला तयार नाही, बा घटनेची चौकट अशी आहे, तमुक आहे तमुक आहे, असं कोणीच समजवायला तयार नाही. सगळेजण हे भिवून आहेत की आपण काय बोललो तर आपल्या विरोधात मराठा समाज जातो का, आणि म्हणून सगळ्यांनीच ठरवले की आपण मराठा समाजाचीच बाजू घ्यायची, अशी असणारी परिस्थिती आहे. आता हिला किंवा ह्या परिस्थितीला थांबवायचं कसं, ते एक पहिल्यांदा आपण लक्षात घ्या की ओबीसीच्या डोक्यामध्ये खूळ बसलेला आहे. जसं मुसलमानाच्या डोक्यामध्ये खूळ बसलेला आहे तसं ओबीसीच्या डोक्यामध्ये सुद्धा एक खूळ बसलेला आहे की हिंदू खतरे में, आणि म्हणून हे राष्ट्र हिंदू झालं पाहिजे, इथे असताना हिंदूंची सत्ता आली पाहिजे, हे त्याच्या डोक्यामध्ये पूर्णपणे बसलेलं आहे. मी त्याच्यावरती काही बोलत नाही. पण हे खूळ याला कुठेतरी आपल्याला बाजूला सारावं लागेल किंवा त्याच्याशी भिडावं लागेल, अशी परिस्थिती आहे. माझ्या भिडण्याचा एकच मार्ग आहे आणि मी आता ते करतोय. मी असताना ओबीसीने असताना म्हणतोय की आपण जे आहात आपल्या वाडवडिलांचा धर्म सोडणार आहात का मला सांगा, आणि घरातून जो देवाला आहे तो काढणार आहात का मला सांगा. तो तुम्हाला शिव्या देईल. त्यांनी शिवी दिली की समजायचं तुमचं काम झालं. त्यांनी शिवी दिली तर तुमचं काम झालं का त्याचं डोकं बॉम्बसारखं फुटलं. जे घट्ट बसलं होतं ते बॉम्बसारखं फुटलं. आणि मग त्याला विचारता येईल, तू जर देवाला काढणार नशील आणि घरातून असणारा देव काढणार नशील तर धर्माला कुठं गालबोट लागलं, कुठं धोका निर्माण झाला, कुठे काही धोका निर्माण झाला. मग तुम्हाला त्याला असं समजवता येईल की हे धर्माचं जे काही बागुलबुवा उभा केलेला आहे कोणी, भारतीय जनता पक्षाने. भारतीय जनता पक्षाने बागुलबुवा उभा केलेला आहे, तेव्हा तुम्ही सुद्धा तोच धर्म मानता की जो बीजेपी मानतो. जो ज्या धर्माला आपण मानता त्या धर्माला बीजेपी मानते. मग ती मानत असताना तुमच्याच ओबीसीच्या बाजूने का उभी नाही. ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाज नको अशी भूमिका का घेत नाही. आणि मग त्याच्या लक्षात येईल की हे जे भांडण आहे धर्माचं उभं केलेलं आहे, हा नुसता भूत आहे, बागुलबुवा आहे, पण आपलं आरक्षण काढून घेण्यामध्ये यांचा अधिक रस आहे. आणि कदाचित त्याला तुम्ही असताना या इलेक्शनमध्ये त्याच्या प्रश्नावरती लढायला तुम्ही प्रवृत्त त्याला करू शकता. पण तुझा प्रश्न महत्त्वाचा आहे. या निवडणुकीमध्ये आरक्षण वाचायचं की जाऊ द्यायचं
याचा असताना प्रचार करावा लागेल. आरक्षण वाचवायचं आहे की जाऊ द्यायचं असेल, आरक्षण वाचवायचं असेल तर तू स्वतःलाच मतदान त्या ठिकाणी केलं पाहिजे. आरक्षण वाचवायचं असेल तर तू स्वतःलाच असताना मतदान केलं पाहिजे. आणि तू स्वतःला ज्यावेळेस मतदान करशील त्यावेळेस आमदार निर्माण करशील. एक छगन भुजबळ निर्माण करून चालणार नाही, तर अनेक छगन भुजबळ तुम्हाला निर्माण करावे लागतील. आणि ते अनेक निर्माण का करावं लागतील, तर त्या सभागृहामध्ये मतदान हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण असणारं स्लोगन त्या ठिकाणी दिलं आहे की ओबीसीने किमान 100 आमदार ओबीसीतले निवडून आले पाहिजे. आणि ते सहज शक्य आहे. आज 2 तट पडलेत, हे दिसते सर, हळूहळू पडायला लागलेत. मराठा समाज एका बाजूला, ओबीसी समाज दुसऱ्या बाजूला. शेवटी जिंकणं म्हणजे मतदानावरती जिंकणं. जिंकायचं असेल तर मतदानावरती जिंकावं लागेल. आणि मतदानावरती जिंकायचं असेल तर संख्या ही पाहिजे. आज ओबीसी हा गावामध्ये किमान 40% आहे. फक्त त्याला बसून ही गावातली 40% संख्या हे त्याला समजावून सांगावं लागेल. मग कुंभार किती आहे, लोहार किती आहे, सोनार किती आहे, कैकाडी किती आहे, मांगारोडी किती आहे, अमुक किती आहे, तमुक किती आहे, हा तुम्हाला माळी किती आहे, धनगर किती आहे, वंजारी किती आहे, हे तुम्हाला बसून त्याला समजावून सांगावं लागेल. एवढी घरं आहेत की नाही. आणि मग एवढी घरं आहेत, त्या सगळ्यांनी असताना एखादा ओबीसीच्या उमेदवाराला मतदान केलं तर तो जिंकणार की न जिंकणार, हा प्रश्न आपण त्याला. आणि मग त्याच्या लक्षात येतं, अरे माझी तर संख्या आहे, मला सहज जिंकता येतं. तर हे कार्यकर्त्यांचं असणारं काम आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आम्ही नुसतं या रथयात्रा काढली म्हणून जिंकणार असं नाही. आम्ही माहोल तयार करू, एक वातावरण तयार करू. पण ते वातावरण हकीकतमध्ये उतरता येईल, वास्तव्यामध्ये उतरता येईल, याचं प्रत्यक्षात तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आणि माझं काही म्हणणं नाही, एका कार्यकर्त्याने फक्त 3 ते 5 गावं घ्यावी, त्याच्यावरती घेऊ नये. एका कार्यकर्त्याने 3 ते 5च गावे घ्यावी, जास्ती घेऊच नाही. पण जी गावं आपण घेणार आहात त्या गावामधलं मतदार यादी तुमच्याकडे पाहिजे. आता ती मतदार यादी सुद्धा फार लांब नाही शोधायला जावी लागत, कोणाकडे मागावी लागत नाही. ती तुमच्याच हातात आहे. तुमच्या हातात आहे की नाही आहे? कशात आहे? ती तुम्ही डाउनलोड केलीत, त्याची हार्ड कॉपी घेतली आणि त्या गावा अगोदर एका कुठल्या तरी माणसाशी बसून, मी जसं म्हटलं की ओबीसीमधली समूह जो येतो त्याची कुटुंब आपण मोजली तर त्याची आकडेवारी देते. आणि 3 महिने निवडणुका येईपर्यंत होईपर्यंत ते त्याच्याकडून जसं एखाद्या विद्यार्थ्याकडून त्याची आई जशी घोकंपट्टी करून घेते परीक्षेच्या अगोदर, तशा रीतीने ह्या 5 गावांची तुम्ही असताना घोकंपट्टी केली. या 5 गावांची असणारी घोकंपट्टी आपण केली तर विजय हा आपला आहे, निर्णय हा असणारा आपला आहे.
पण मी जसं म्हणालो की चिकाटी ही पाहिजे हे लक्षात घ्या. चिकाटी पाहिजे की 3 महिने दुसरं काहीच काम नाही, हे एकच काम माझं. इलेक्शन झाल्यानंतर मला दुसरी जी कामं करायची आहेत ती मी करेन. आता ह्याच्यातला ओबीसीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी असताना दुसरा धोका सांगतो, हे आपण लक्षात घ्या. SC STची राखीव जागा किती आहेत कोणाला माहिती आहेत का? SC STच्या राखीव जागा किती आहेत कोणाला माहिती आहेत का? तुम्हाला माहिती आहे का? किती आहेत? ती टक्केवारी झाली, ॲक्च्युअल किती? 57 जागा आहेत. आता ह्या इलेक्शनमध्ये ह्या 57 जागा फार महत्त्वाच्या आहेत. काय का शेवटी समाजावरतीच निवडणुका आल्या अशी परिस्थिती आली आणि ह्या 57 जागेवरती ओबीसींचे जे विरोधक आहेत, मराठा समाज हा जो विरोधक आहे आता मी त्याला असं मानतो, त्याच्यात नजर असणारच. त्याची नजर असणार. त्याची नजर काय? तर तो माझ्या मतावरती जिंकून आला पाहिजे. तो माझ्या मतावरती जिंकून आला पाहिजे ही नजर असेल तर त्याला एक गोष्ट स्पष्ट होते की उद्याच्या मतदानामध्ये माझं पारडं जड झालं पाहिजे. माझं पारडं जड झालं पाहिजे. तसंच ओबीसीना सुद्धा आपल्याला सांगावं लागणार आहे. ओबीसीने सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की या आरक्षणाच्या ज्या जागा आहेत, या आरक्षणाच्या जागा ओबीसीच्या मतावरती निवडून आल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. या ओबीसीच्या मतावरती निवडून आल्या तर तो आपल्या विरोधात मतदान करणार नाही याची खात्री आपल्याला त्या ठिकाणी होऊन जाते. आपल्या विरोधात मतदान करणार नाही ह्याची खात्री होऊन जाते. शेवटी मी जसं म्हणालो की आरक्षण मागच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव ही असणारा मुद्दा होता. या निवडणुकीमध्ये आरक्षण बचाव हा असणारा मुद्दा आहे. तोंडाने फार जण म्हणतील की आम्ही आरक्षण वाचवतो, अमुक करू, तमुक करू, तमुक करू. पण कुठलीही पार्टी हे आरक्षण वाचवण्याच्या बाजूने किंवा ओबीसीचं आरक्षण वाचवण्याच्या बाजूने आहे की नाही याची सगळ्यात मोठी टेस्ट आपण असताना लक्षात घ्या. 288 मधनं 57 काढल्या तर किती राहतात शिल्लक? किती राहतात? किती शिल्लक राहतात? 231. या 231 मधनं राजकीय पक्षाने किमान 100 जागा 100 ओबीसीचे उमेदवार उभे केले. किमान 100 उमेदवार उभे केले तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा पक्ष ओबीसीचं आरक्षण बचाव करणारा पक्ष आहे. तोंडाने नाही. हा प्रचार आपल्याला करावा लागेल की तोंडाने नाही, कृतीने त्यांनी दाखवलं पाहिजे. त्यांनी कृतीने दाखवलं पाहिजे. आता आपण बघत असाल की छगन भुजबळ म्हणाले की माझा असणारा जरांगे पाटलांच्या सगळ्या सोयऱ्यांना विरोध आहे. पण उद्याचा शासनाचा निर्णय करायचं झालं
तर छगन भुजबळ थांबू शकतील का? छगन भुजबळ थांबू शकतील का? का नाही? का नाही? तर संख्याबळ नाही. का नाही? तर संख्याबळ नाही. आता ही संख्याबळ आणण्याचं मी आपल्याला असताना त्या ठिकाणी सांगतोय की जो राजकीय पक्ष किमान 100 उमेदवारी किमान 100 उमेदवारी ओबीसीला देईल, 100 उमेदवारी ओबीसीला देईल, तोच पक्ष खऱ्या अर्थाने ओबीसीचं आरक्षण वाचवणार आहे हे आपण लक्षात घ्या. काँग्रेसने दिला तर काँग्रेस वाचवणारा होतो, NCPने दिला तर NCP वाचवणारा होतो, BJPने दिला तर BJP वाचवणारा होतो, वंचितने दिला तर वंचित वाचवणारा होतो, उद्धव ठाकरेंनी दिला तर उद्धव ठाकरे वाचवण्यामध्ये होतो. दिला नाही तर हे सगळे पक्ष ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधातले आहेत हे आपण मनामध्ये खूणगाठ घातली पाहिजे. आपण मनामध्ये खूणगाठ बांधली पाहिजे आणि ओबीसी पर्यंत हा आपण असणारा संदेश दिला पाहिजे की या निवडणुकीमध्ये पक्ष बघू नको, स्वतःकडे बघ. या निवडणुकीमध्ये पक्ष बघू नको, तू स्वतःकडे बघ. स्वतःकडे बघ म्हणजे काय? तर आरक्षण वाचवण्याकडे बघ. ओबीसीची जोपर्यंत राजकीय आयडेंटिटी निर्माण होत नाही आणि ती राजकीय आयडेंटिटी एवढे दिवस झाली न झाली तरी फरक पडत नव्हता, कारण का व्यवस्थेला कोणीच चॅलेंज केलं नव्हतं. सगळ्यांनी मान्य केलं की ही व्यवस्था आहे, ही आम्हाला मान्य आहे. वर खाली प्रत्येक ह्याच्यामध्ये होत राहतं, पण व्यवस्था जशीच्या तशी राहते. आत्ता असताना व्यवस्थेला चॅलेंज केलेलं आहे. आत्ता असताना व्यवस्थेला चॅलेंज केलेलं आहे आणि म्हणून ती व्यवस्था टिकवण्यासाठी आपल्याला स्वतःलाच मतदान करावं लागेल, म्हणजे आरक्षणालाच मतदान करावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा संदेश आपण सगळेजण त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी घेऊन मी जसं म्हणालो 3 ते 5 गावं, त्याच्यावरती नाही. बाजूच्या गावामध्ये होतंय की न होतंय ह्याचं तुम्ही लक्ष घालूच नका. तुमची जबाबदारी 3 गावांची आहे. त्या 3 गावांची जबाबदारी किंवा 5 गावांची जबाबदारी आपण पार पाडलीत तर विजय हा वाचवण्याचाच होईल हे आपण असं लक्षात घ्या. ते आपण सगळेजण कराल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद सर. या ठिकाणी ओबीसीचे नेते संजयजी विभूते, अरुणजी खरमाटे, संग्राजी माने या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल